नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हालाही तुमचा हरभरा जरी हमीभावामध्ये द्यायचा असेल तर त्याची जी नोंदणी प्रक्रिया आहे तर ती नोंदणी प्रक्रिया नाफेडद्वारे सुरू करण्यात आलेली असून हीच नोंदणी प्रक्रिया तुम्ही तुमच्या मोबाईलमधून कशा पद्धतीने करू शकतात या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून अत्यंत सोप्या भाषेत देणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या। मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की नाफेडद्वारे हमीभावामध्ये सोयाबीन घेतला जातो, त्यानंतर अनेक जे पिकं आहेत तर ते पिकं किंवा ते धान्य सोयाबीनमध्ये गव्हर्नमेंट हे शेतकऱ्यांकडून घेत असतं। तर त्याची जी नोंदणी तर ती तुम्हाला ई समृद्धी ॲपवर ही करावी लागते। बऱ्याच शेतकरी मित्रांना ही जी नोंदणी तर ती करता येत नाही आणि बऱ्याच ठिकाणी जेव्हा ती नोंदणी करायला जातात तर तिथेही त्यांना जी पैशांची लुटमार आहे तर ती पैशांची लुटमार ही त्यांच्याकडून होत असते। म्हणून शेतकरी मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून अत्यंत सोप्या भाषेत सांगणार आहे। त्यामुळे तुम्हाला जर तुमचा हरभरा हा हमीभावामध्ये द्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे तर तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोअर मध्ये येऊन तुम्हाला ई समृद्धी हा ॲप सर्च करायचा आहे। तर बघा अशा पद्धतीने हा ॲप असणार आहे, तर त्याला इन्स्टॉल करून घ्या। त्याला इन्स्टॉल केल्यानंतर त्याला ओपन करा मित्रांनो। त्याला ओपन केल्यानंतर आता तुम्हाला जी भाषा आहे ॲपची तर ती भाषा सिलेक्ट करून घ्यायची आहे। तुम्हाला जी भाषा येत असेल तर त्या भाषा तुम्ही सिलेक्ट करून घ्या। इथं इंग्लिश, हिंदी, मराठी, गुजराती, कन्नडा अशा भाषा देण्यात आलेल्या आहेत। तर इथे मी इंग्लिश सिलेक्ट करतो आणि सेव्ह या पर्यायावर क्लिक करतो। त्यानंतर तुम्ही जरी सोयाबीनसाठी हमीभाव नोंदणी केली असेल तर तुमचं लॉग इन ऑलरेडी बनलं असेल, त्यामुळे तुम्हाला फक्त इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकून तुम्हाला इथं कॅप्चा फिलअप करायचा आहे। बघा आता मित्रांनो मोबाईल नंबर टाकून आणि कॅप्चा टाकून तुम्हाला सबमिट या पर्यायावर क्लिक करायचं आहे। सबमिट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील। तुमच्याकडे जरी पासवर्ड असेल तर पासवर्ड पर्यायावर तुम्ही क्लिक करून लॉग इन करू शकतात, नाहीतर OTP या पर्यायावर क्लिक करा। आता रजिस्टर मोबाईल नंबरवर OTP गेलेला आहे तर तो OTP तुम्हाला इथं टाकायचा आहे। 6 अंकी तो OTP असणार आहे। तर बघा मित्रांनो आता OTP मी टाकला आहे आणि OTP टाकून आता तुमच्यासमोर अशी इंटरफेस दिसणार आहेत। यात रजिस्टर बँक डिटेल्स, रजिस्टर नॉमिनी, स्कीम पार्टिसिपेंट आणि स्कीम मोडिफिकेशन आणि ॲप्लिकेशन स्टेटस असे 6 पर्याय तुम्हाला दिसणार आहेत। तर इथं मी आता रजिस्टर या पर्यायावर क्लिक करतोय। रजिस्टर या पर्यायावर क्लिक केल्यानंतर फार्मर डिटेल फेस सक्सेसफुली तुम्ही जरी पहिले मी काय म्हणतोय की तुम्ही जरी सोयाबीनसाठी रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुमची डिटेल्स ऑलरेडी येणार आहे आणि सोयाबीनसाठी तुम्ही रजिस्ट्रेशन केलं नसेल तर इथं तुम्हाला डिटेल्स टाकावं लागेल, जसं की तुमचा आधार कार्ड नंबर, त्यानंतर फार्मर ID। तर अकॉर्डिंग टू फार्मर ID सगळी डिटेल्स तुम्हाला येईल। त्यानंतर नेक्स्ट पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर डिटेल ॲज पर ॲग्रीस्टॅक पोर्टल म्हणजे जी तुमची फार्मर ID तर त्या फार्मर ID नुसार ही डिटेल्स आहे तर ती डिटेल्स आलेली। इथं फार्मर जी कॅटेगरी तर कॅटेगरीचा कॉलम सुद्धा तुम्हाला दिसतोय। तर इथं लार्ज, मार्जिनल, मीडियम तर अशा ऑप्शन दिसतील, तर हे ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर कॅटेगरी सुद्धा इथं सिलेक्ट करून घ्या। त्यानंतर सपोर्टिव्ह डॉक्युमेंट बघा आता सपोर्टिव्ह डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर सपोर्टिव्ह डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला तुमचा 7/12 उतारा, आधार कार्ड तर ही PDF म्हणून अपलोड करायचं आहे। 7/12 उतारा आणि आधार कार्ड PDF म्हणून अपलोड करा मित्रांनो। तर बघा मित्रांनो तुम्ही सोयाबीनच्या वेळेसही जरी ही डिटेल्स फिलअप केली असेल परंतु तुम्हाला ही जी PDF आहे तर ती PDF आत्ताची अपलोड करावी लागेल। लेटेस्ट डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागेल। त्यामुळे तुम्ही जरी प्रिव्ह्यूज पकडलं तर तुम्हाला सगळं दिसणार आहे मागचं। तर मोडिफाय या पर्यायावर क्लिक करा। तुम्ही जरी तुमचा 7/12 उताराची जी PDF आहे तर ती PDF अटॅच केल्यानंतर मोडिफाय या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता तुमची डिटेल्स ही मोडिफाय होईल येस पर्याय म्हणून। तर फार्मर डिटेल्स मोडिफाय सक्सेसफुली। डू यू वॉन्ट टू ॲड नॉमिनी तर नॉमिनी लावायचं असेल तर तुम्ही येस म्हणा। तर मी तात्पुरता तुम्हाला प्रोसेस दाखवण्यासाठी फास्ट करतोय। तुम्हाला नॉमिनी लावायचं असेल तर येस म्हणून तुम्ही नॉमिनी लावू शकता। तर इथं मी नो पर्यायावर क्लिक करतो। आता स्कीम मोडिफिकेशन तर इथं बघा स्कीम मोडिफिकेशन आणि स्कीम पार्टिसिपेंट तर स्कीम पार्टिसिपेंटमध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे। स्कीम पार्टिसिपेंटमध्ये क्लिक केल्यानंतर आता इथं तुम्हाला बघा इथं 2 नंबरची बघा 2 नंबरचं चनासाठी R26 चना हा पर्याय देण्यात आलेला आहे। तर आत्मनिर्भर भारत मिशन PSS R26 चना या पर्यायावर तुम्हाला करायचं आहे, क्लिक करायचं आहे, कारण आपल्याला हमीभावमध्ये आपला हरभरा द्यायचा आहे शेतकरी मित्रांनो। तर आत्मनिर्भर मिशन PSS R26 चना या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही स्कीम सिलेक्ट करून घ्यायची। स्कीम सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं सीझनसुद्धा सिलेक्ट करावा लागेल। इथं बघा खाली सीझन देण्यात आलेला आहे तर सीझनसुद्धा तुम्हाला सिलेक्ट करावा लागेल।
तर बघा शेतकरी मित्रांनो, इथं तुम्ही स्कीम सिलेक्ट केल्यानंतर तुमचं जे एअर सीझन आहे तर 2026चा रब्बी ऑलरेडी आलेला आहे, त्यामुळे तुम्हाला तो सीझन सिलेक्ट करायचं काम नाही. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, ॲड लँड डिटेल्स या पर्यायावर क्लिक करायचं आहे. तर बाजूला दिसतोय तुम्हाला ॲड लँड डिटेल्स या पर्यायावर क्लिक करा. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आता नवीन डिटेल्स उघडेल, ज्यात तुम्हाला तुमचं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे, कुठे तुमची लँड आहे. तर इथं धुळे सिलेक्ट करून घेतो मी. तर त्यानंतर तुमचा तालुका सिलेक्ट करून घ्यायचे ज्या ठिकाणी तुमची लँड असेल. त्यानंतर तिथलं जे गाव आहे तर ते गाव तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे. त्यानंतर तुमचा सर्वे नंबर टाका. त्यानंतर खाते नंबरमध्ये तुमचा खाते नंबर टाकायचा आहे. आता बऱ्याच शेतकऱ्यांना हा प्रॉब्लेम येतो की त्यांना इथं लँड फाइंडमध्ये बरेच प्रॉब्लेम येतात. तर काय करायचं आहे, तुमच्या सर्वे नंबरचे पहिले जे 3 अंक आहे तर ते 3 अंक इथं टाकायचे. त्यानंतर खाता नंबर तुमचा जो 712 उतारावर असेल तर तो खाता नंबर व्यवस्थित टाका आणि इकडे सर्च हा बटन दिसतो याच्यावर क्लिक करा. त्यानंतर तुमची लँड अशा पद्धतीने शो होईल. त्यानंतर बाजूला तुम्हाला एक गोल असेल तर त्या गोलवर टिक करायचं आहे. गोलवर टिक केल्यानंतर सबमिट या पर्यायावर क्लिक करा. तुमची जेवढी टोटल लँड असेल तर ती लँड इथं येईल. त्यानंतर लँड टाईपमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर सिलेक्ट करून घ्यायचं आहे की लँड स्वतःची येईल म्हणजे भाड्यावर घेतली. तर जशा पद्धतीने असेल तशा पद्धतीने तुम्ही इथं सिलेक्ट करून घेऊ शकता मित्रांनो. त्यानंतर सेव्ह या पर्यायावर क्लिक करा. सेव्ह या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता तुमच्यासमोर सगळी जी डिटेल्स आहे तर ती डिटेल्स आलेली. इथं लँड डिटेल्स जे डॉक्युमेंट आहे म्हणजे अपलोड लँड डॉक्युमेंट म्हणजे तुमचा 712 उतारा इथं PDF मध्ये तुम्हाला अपलोड करायचा आहे. तर इथं PDF मध्ये तुम्हाला तुमचा 712 उतारा अपलोड करायचा आहे. इथं ब्राउज डॉक्युमेंटवर क्लिक करा आणि तुमचं ज्या याच्यामध्ये तो 712 उतारा असेल तर ती PDF इथं अपलोड करा. तर अशा पद्धतीने आता PDF ही अपलोड झालेली. तर आता आपल्याला काय करायचं आहे तर इथं सेंटर निवडावं. तुम्हाला इथं काय करायचं आहे तर इथं जे सेंटर आहे तर ते सेंटर सिलेक्ट करून घ्यायचं आहे. सेंटर जे येत असेल तर ते सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर टिक या पर्यायावर क्लिक करा. इथं काही सर्व्हर प्रॉब्लेममुळे इथं सेंटर जे तर ते सिलेक्ट होत नाही, परंतु जसंही सर्व्हर प्रॉब्लेम निघेल तर सेंटर सिलेक्ट होईल. तर तुम्ही सेंटर सिलेक्ट करून घ्यायचे. त्यानंतर सबमिट या पर्यायावर क्लिक करून तुमचं ॲप्लिकेशन हे यशस्वीरित्या सबमिट होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला बॅक साईडला यायचं आहे. बॅक साईडला आल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस चेक करून घ्यायचं आहे. इथं ॲप्लिकेशन स्टेटस येईल. तर हे बघा हे 2025 सोयाबीनचं आहे खरीपचं. तर त्यानंतर खाली तुम्हाला इथं तुमचं ॲप्लिकेशन दिसेल. त्यानंतर ॲक्सेप्टेड ॲप्लिकेशन वर तुम्ही क्लिक करून तुमचे ॲप्लिकेशन स्टेटस हे रोज चेक करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हालाही जर तुमचा जो हरभरा आहे तर तो हमीभावमध्ये द्यायचा असेल नाफेडमध्ये तर तुम्ही हे रजिस्ट्रेशन तुमच्या घरी बसून तुमच्या मोबाईलमधून अत्यंत सोप्या भाषेत करू शकतात. काही अडचण येत असेल तर तुम्ही नक्कीच मला विचारा. मी नक्कीच तुम्हाला त्याबद्दल जे सोल्युशन आहे किंवा माहिती आहे तर ती देण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर बँक डिटेल्स जी असेल तर ती बँक डिटेल्स तुमची पहिलेच ऑलरेडी ॲड केलेली असेल, कारण तुम्ही सोयाबीनच्या वेळेस ती बँक डिटेल्स ऑलरेडी दिलेली आहे. त्यामुळे बँक डिटेल्सचा तुम्हाला काही इश्यू येणार नाही. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हालाही जर तुमचा हरभरा हमीभावामध्ये द्यायचा असेल तर आजच तुमची नोंदणी करा आणि हा व्हिडिओ त्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जो शेतकरी मित्र आपला हरभरा नाफेडमध्ये देण्यासाठी इच्छुक आहे.